राज्यात सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली। सगळीकडे हिरवळ पसरली, पिकं तरारून आलेत। महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची कृषी विभागाची आकडेवारी सांगते। मात्र हे चित्र पाहिल्यावर दुष्काळाच्या आठवणी पुन्हा एकदा जिवंत होतात। दुष्काळी मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात काही गावांना पाणी पुरवठा करणारं हे मांजरा धरण ऐन पावसाळ्यात सगळं कोरडं ठाक। याच्याकडे पाहून यंदाही दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय अशी भीती बळीराजाला वाटते। 4 वर्षापासून पाऊस नव्हता, या वर्षी चांगली परिस्थिती, पाऊस भरपूर झालाय पण तळ्यात पाणी नाही। इथून पुढचं आता काय पिकं कशी येतील काय सांगता येत नाही। पाणी द्यायची परिस्थितीच नाही। काय पावसानं जर वडीक धरलं तर पाणी देता येत नाही, पाणीच नाही ना। पहिलं 3 वर्ष पाणी पुरत होतं एकदा धरण भरल्यानंतर, आता 1 वर्ष भरलं तर त्या वर्षी सुद्धा पुरत नाही, एप्रिल मध्येच संपत आहे पाणी। माजलगाव आणि मांजरा धरणातील पाण्याचं महत्त्व काय आहे ते पाहूयात। मांजरा धरणातून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, शिरढोण, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज, धारूर तर लातूर शहर आणि MIDCला पाणी पुरवठा होतो। तर माजलगाव धरणातून बीड शहरासह 20 गावांना पाणी पुरवठा केला जातो। मांजरा धरणाची एकूण क्षमता 224.9 दशलक्ष घनमीटर आहे। या धरणात आतापर्यंत 0.2 दशलक्ष घनमीटर पाणी पाझरून आलंय। या धरणाला मृत साठ्यातून बाहेर येण्यासाठी 47 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे। तर माजलगाव धरणाची एकूण क्षमता 424 दशलक्ष घनमीटर आहे। आतापर्यंत धरणात 26 दशलक्ष घनमीटर पाणी साठा झालाय। मृत साठ्यातून बाहेर येण्यासाठी अजून 142 दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे। धरणात जेव्हा पाणी येतं तेव्हा महादेव शिंदे त्यांच्या 7 एकराच्या जमिनीत ऊसाचं पीक घेतात। पाणी कमी झालं तसं ते सोयाबीन पिकाकडे वळले। यंदा ही सोयाबीनची लागवड त्यांनी केली। पावसाच्या पाण्यावर पीक तर जोमानं आलं, मात्र धरणात यंदा पाणी नसल्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय ही चिंता शिंदेंना सतावते। उत्पन्न चांगले ऊसच होते सगळे, आता काय ऊस बघाय सुद्धा नाही इकडे। 4 वर्षापासून ऊस म्हणजे गावात बघाय सुद्धा नाही। फुल राहायचं धरण 12 महिने, 6 वर्ष कंटिन्यू धरण भरलेलं राहत होतं आणि 6 वर्ष सगळा पूर्ण इथं ऊसच होता। या एरियात 10-12 कारखान्याच्या गाड्या स्टार्टिंगला इथं येत होत्या। आता या 2 वर्ष 3-4 वर्ष आता धरण भरले आटलेले। मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणे लातूरलाही यंदा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या आणि याला कारण हेच धरण। पूर्वी धरणालगतच्या भागाला ग्रीन बेल्ट म्हणून ओळखलं जायचं, मात्र गेल्या 5 वर्षांपासून इथं डेझर्ट बेल्ट तयार होतोय। काय आता धरण भरणं अशक्य गोष्ट आहे, कारण वरी पाणी आडवा पाणी जिरवा झालेलं आहे चौकड, त्याच्यामुळं ह्या धरणाला जास्त पाणी लागतंय। पाणी येणं अशक्य गोष्ट आहे। आता धरणाला पाणीच नाही, थेंबर बी कोरडं आहे। अलीकड पलीकड जनावर जातात येतात, सगळा गाळ आहे भरलेला, असं थेंबर बी पाणी नाही आलेलं। वरुणराजाच्या मेहरबानीनं सगळा महाराष्ट्र ओलाचिंब झालाय असं चित्र कागदोपत्री तरी दिसतंय, मात्र मराठवाड्यात पिकं जोमात आणि धरणं कोमात अशीच परिस्थिती आहे। गोविंद शेळके, ABP माझा, बीड।